नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. मेंटल ॲबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता चाचणीचा मागील वर्षाचा पेपर जो 22 डिसेंबर 2024 ला झालेला होता त्याचा अनालिसिस आपण बघणार आहे. तुम्ही ते व्यवस्थितरित्या अनालिसिस बघा. तर प्रश्न क्रमांक पहिला ते तिसरा सूचना काय आहे बघा. विसंगत पद ओळखा. विसंगत म्हणजे वेगळं पद ओळखायचं आहे. प्रश्न पहिला बघा. पी क्यू त्यानंतर आरबी दिलेला आहे सीपी आणि एल जी. मी तुम्हाला सांगितलेलं होतं एबीसीडीचा नंबर म्हणजे ए चा नंबर 1, बी चा नंबर 2, सी चा नंबर 3, डी चा नंबर 4 असंही प्रत्येकाचं काय करायचं नंबर पाठ करायचं. झेडचा नंबर किती येतोय 26 येतोय. त्यानुसार बी चा नंबर किती आहे तर 2 आहे. क्यू चा नंबर किती आहे 17 आहे. आर चा नंबर किती आहे 18 आहे. बी चा नंबर किती आहे 2 आहे. सी चा नंबर इथं खाली लिहितो बघा. सी चा नंबर 3 आहे. पी चा नंबर 16 आहे. एल चा नंबर किती आहे 12 आहे. जी चा नंबर किती आहे 7. बेरीज करा. 2 आणि 17 2 आणि 17 किती येते 19 येते. 18 आणि 2 ह्यांची बेरीज किती येते 20 येते. 3 आणि 16 ह्यांची बेरीज करा किती येते 19 येते. 12 आणि 7 ह्यांची बेरीज करा किती येते 19 येत्या. बघा हित बेरीज 19 आलेली आहे. हित बेरीज 19 आलेली आहे. हित बेरीज 19 आलेली आहे. मात्र हित किती आलेले आहे हित किती आलेले आहे 20 आलेले आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. एम एन झेड ए बघा वरून असं खाली आणि बघा हे झेडे दिसते. झेडे कुठं आहे आता झेडे हित दिसते बघा. तर झेडे कसं आहे तर खालून वरती म्हणजेच काय बघा असं आणि काय बघा असं बाण लक्षात घ्या. त्यानंतर एफ यू म्हणजेच काय बघा एफ यू कसं आहे बघा वरून खाली आणि एच एस कसं आहे वरून खाली. हित मात्र मी बाण काढतो बघा असं वरून खाली आणि काय बघा वरून खाली. बाणाची डायरेक्शन कशी आहे सारखी आहे. त्यानंतर केपीएक्सी लक्ष द्या. केपी म्हणजेच काय बघा वरून खाली केपी आणि एक्स सी कसं आहे बघा एक्स सी तर खालून वरती. तर बघा गेलं तर बाणाची डायरेक्शन कशी आहे वेगवेगळे आहे. आय आर कुठे दिसते बघा आय आर म्हणजे वरून खाली इथं काढतो बघा. आणि व्हीईचा बाण कसा आहे बघा तर खालून वरती बघा. हित बाणाची डायरेक्शन वेगळी आहे. हित बघा कशी आहे वेगळे आहे. हित सुद्धा वेगळे आहे. खरं इथं कसं आहे सेम आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण तिसरा बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा बघा. व्ही कुठे दिसते इथं दिसते इथं खाली. त्यानंतर एफ वरती त्यानंतर टी बघा असं खाली दिसते. म्हणजेच काय बघा पॅटर्न कसा तयार झाला असा. आर जे पी चा पॅटर्न आर खाली दिसते जे वरती आहे पी. मग ह्याचा पॅटर्न सुद्धा असा आहे. बी कुठे दिसतंय असं बी तर काय बघा बी वरती दिसतंय एक्स खाली आहे डी. त्याचा पॅटर्न मात्र असा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचं चेक करायचं पण गरज नाही तरी पण करूया. YCWचं वाय कुठे दिसते बघा इथं खाली आहे. सी वरती आहे आणि इथं डब्ल्यू आहे. त्याचा पॅटर्न सुद्धा असा आहे. जास्त वेळ घालवायची काही गरज नाही. हे तिन्ही प्रश्न सोपे होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा प्रश्नाकृती दिलेली आहे. काय दिलेले आहे बघा ह्याच्यामध्ये हा जो गोल आहे बघा हा जो सर्कल दिसतोय हा कुठं गेलेला आहे. प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये करायचं काय पहिल्यांदा ते लक्षात घ्या. तर ह्या आकृतीशी जो संबंध आहे तोच संबंध ह्या आकृतीचा प्रश्न तुम्हाला जे ऑप्शन मध्ये दिलेले आहेत ना उत्तर आकृतीमधील कुठल्या तरी एका आकृतीचा आहे ते शोधून काढायचा आहे. तर आता इथं काय दिलेलं आहे इथं सर्कल दिलेला आहे. हे दिसतोय सर्कल. हा कुठं गेला तर हिथं गेलेला आहे. हा कुठं गेलेला आहे हिथं गेलेला आहे. म्हणजे बघा मी इथं देतो हे एक घर हे दुसरं घर आणि हे काय बघा तिसरं घर तिसऱ्या घराकडे गेलेलं आहे. मग तसाच तर तुम्ही हा सर्कल बघा हिथं 1 हिथं 2 आणि हिथं 3 खाली जाणार म्हणजे कुठं जाणार असा खाली येणार सर्कल. ठीक आहे. खाली या चारही ऑप्शन मध्ये पण आहे. त्यानंतर बघा हा त्रिकोण कुठे गेलेला आहे तर इथं खाली एक घर इथं 2 घर इथं 3 आणि इथं काय बघा 4 इथं ह्या स्वस्तिकच्या ठिकाणी गेलाय म्हणजे 4 घरं पुढं. तसंच हा त्रिकोण 4 घरं पुढं म्हणजे 1 2 3 आणि 4 म्हणजे कुठे येणार इथं.
तर तो ह्या ऑप्शन मध्ये आहे बघा. आणि ह्या ऑप्शन मध्ये हिथं बघा, हिथं हिथं त्रिकोण आहे, हिथं त्रिकोण आहे आणि हिथं सर्कल आहे. हिथं काय आहे? सर्कल आहे. आपल्या बघा प्रश्न आकृतीप्रमाणे म्हणजे आलेला आहे. तर हे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कुठलं ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हे चेक करायचं सुद्धा बाकीचं काही गरज नाही आहे आपल्याला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. प्रश्न आकृती दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या आकृतीचा ह्या आकृतीशी जो संबंध आहे तसाच ह्या आकृतीचा उत्तर आकृतीमधील एका आकृतीशी संबंध आहे. आता ह्याचं काय केलेलं आहे बघा, फक्त ह्या गोलाकडे बघा, एवढ्यावरनं हे समजून येते. हा गोल कुठे गेलेला आहे बघा. मी इथं असं इथं इथं एक मारतो आणि त्यानंतर काय बघा, इथं अशी एक रेष मारतो. हा जो गोल आहे तो कुठे गेलेला आहे बघा, इथं असा खाली गेलेला आहे. इथं असा खाली गेलेला आहे. त्याच पद्धतीनं इथं जर आपण अशी रेष मारली, इथं अशी आहे पुन्हा बघा, अशी घ्या, अशी रेष मारली, तर हा गोल कुठं आहे? ह्या बाजूला आहे. इकडे दिसतोय का? ह्या बाजूला आहे. तर तो जाणार कुठं? तर ह्या बाजूला जाणार, इथं जाणार. मग इथं कुठल्या ऑप्शन मध्ये? तर एकाच ऑप्शन मध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्यात बघा. बाकीचं चेक करायचं सुद्धा गरज नाही. वेळ घालवायची गरज सुद्धा आपल्याला नाही आहे तिथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. प्रश्न आकृती काय दिलेला आहे? हे हे तुम्हाला दिसतंय, हे बघा, हे कुठं बघा गेलेलं आहे? तर हे इथं असं खाली गेलेलं आहे. हे इथं असं काय बघा खाली गेलेलं आहे. त्याच पद्धतीनं जे हे आहे ना, हे तर ते कुठं येणार बघा, इकडं असं ह्या डायरेक्शनला इथं येणार. तर ते कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? तर हिथं दिसतंय आणि हिथं दिसतंय. म्हणजे 2 ऑप्शन निघून गेले. ठीक आहे. त्यानंतर काय बघा, हा जो बाण कुठे गेलेला आहे? तर इकडं असा वरती गेलेला आहे, असा वरती गेलेला आहे. म्हणजे हे जे आहे ना, ते असं वरती जाणार. हे असं काय बघा, हे वरती जाणार. ते कुठल्या ऑप्शन मध्ये? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर अशा प्रश्नामध्ये वेळ अजिबात घालवायचा नाही. ते प्रश्न फास्ट सोडवायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. एका सांकेतिक भाषेत नितीश हा शब्द QVPE असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत कोणत्या शब्दाचा सांकेतांक? बघा, कोणत्या शब्दाचा सांकेतांक XOZEBOV असेल? तर आता हे आपल्याला काढायचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, नितीश हा शब्द कसा लिहिलेला आहे? असा लिहिलेला आहे. बघा, यन कडून के कडे गेलेला आहे. यन कडून के कडे गेलेला आहे. यन कुठे दिसते? यन इथे दिसते. आणि के बघा, तर 1, 2, 3 नंबरला, किंवा तुम्ही असं म्हणू शकता, यनचा नंबर किती आहे? 14 आहे आणि के चा नंबर किती आहे? 11. म्हणजे किती केलेला आहे? -3 केलेला आहे. -3 केलेला आहे. तर असा कुठला शब्द तुम्ही घेणार? आता काय बघा, इथं जरा हे वेगळा आहे. काय म्हटले बघा, तर त्याच सांकेतिक भाषेत कोणत्या शब्दाचा सांकेतांक, कुठल्या शब्दाचा सांकेतांक ह्यो असलेला आहे. तर आपण काय केलेलं आहे? 14 कडून 11 कडे गेलेलो आहे. बरोबर आहे? म्हणजेच काय, आपण कमी केलेला आहे. तर आपल्याला करायला काय पाहिजे आता? तर बघा, एक्स कडून आपण मागं जाणार नाही 3, तर पुढे येणार 3. कारण का बघा, 1, 2, 3 घरं पुढे येणार. म्हणजेच काय करणार? ए येणार. म्हणजे ए न चालू झालेला ऑप्शन ह्यो आहे आणि ह्यो आहे. त्यानंतर बघा, आय कडून एफ कडे गेले. तर हे प्रत्येक 3 घरं कमी केलेले आहेत. इथं तुम्ही 3 घरं, एक्स कडून काय बघा 3 घरं पुढे जायचं. ओ कडून 3 घरं पुढे जायचं. ओ कडून 3 घरं पुढे, पी, क्यू आणि आर. बघा, इथं आहे ना आर. आता इथं बघायला गेलं तर हे दोन्ही शब्द समान वाटतात. फक्त इथं बदल आहे बघा. इथं ईच्या ठिकाणी बदल आहे आणि इथं आयच्या ठिकाणी बदल आहे. तुम्ही डायरेक्ट काय करा? डायरेक्ट बी कडे जावा आणि बी कडून 3 घरं काय करा? पुढे जावा. म्हणजेच काय बघा, CDE कुठे येणार? ई येणार ना. मग ई कुठल्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 8 काय दिलेला आहे? जर एका सांकेतिक भाषेमध्ये ब्रॉन्झ हा शब्द 80 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत सिल्वर हा शब्द कसा लिहा. हे सोपं आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये काय आहे? ब्रॉन्झ. बी चा नंबर किती आहे बघा? बी चा नंबर किती आहे? मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एबीसीडी चा नंबर पाठ असलं पाहिजे. बी चा नंबर 2 आहे. आर चा नंबर किती आहे? 18 आहे. ओ चा नंबर किती आहे? 15 आहे. या एन चा नंबर किती आहे बघा? 14 आहे. झेड चा नंबर 26 आहे. आणि ह्या ई चा नंबर किती आहे? ई चा नंबर 5 आहे. ह्या ई चा नंबर आहे ना 5 आहे. ह्या सर्वांची बेरीज करा. सर्वांची बेरीज ही 80 येते. त्याच पद्धतीने तुम्ही सिल्वरची बेरीज करा. सिल्वरचं किती येणार? तर यसचं किती येणार तुम्ही म्हणाल? इथं लिहितो बघा, सिल्वर. काय? सिल्वर, हा. आता ह्याच्यामध्ये यसचा क्रमांक किती असतोय? तर यसचा क्रमांक किती असतोय? 19 असतोय.
तर 19 असतोय. आयचा क्रमांक किती असतोय? 9 असतोय. एलचा क्रमांक किती असतोय? 12 असतोय. व्हीचा क्रमांक किती असतोय? 22 असतोय. ईचा क्रमांक 5 आणि आरचा क्रमांक 18. त्याच्यानुसार काय बघा ह्याची बेरीज येते 85. करून बघा ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. सोपं आहे, साधा आहे. फक्त काय बघा बेरजेमध्ये चुकायचं नाही. कारण काही जणांची जर बेरीज 86 आली समजा, तर इथं 86 सुद्धा पर्याय दिलेला आहे. काही जणांची 84 आली तर 84 सुद्धा पर्याय आलेला आहे. म्हणजे काय बघा ऑप्शन ही जवळ दिलेले आहे, चुकण्याचे चान्स असतात. त्यामुळे बेरीज व्यवस्थित करायची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. हा प्रश्न क्रमांक 9 सोडवायचा कसा? आता जे विद्यार्थी बघा, जे विद्यार्थी काय होते, काही विद्यार्थी आता इथं घेतो मी खाली. ही एबीसीडी आहे ना, आपण खाली घेऊया इथं. ठीक आहे. आता इथं बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये, एका सांकेतिक भाषेत तन्वी हा शब्द 69 असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेत हा पटरी किंवा PATRI हा शब्द कसा लिहा? आता बघा इथं तुम्ही काय बघा अशी बेरीज इथं दिलेली नाही. टीची बघा T20, ए ची किती बघा 1, एनचं किती 14, व्हीचं 22 आणि आयचं 9. यांची बेरीज 69 येत नाही. तर करायचं काय काय? तर इथं उलट आता इथं एबीसीडीला हे सुद्धा माहित असलं पाहिजे. इथं काय केले बघा, काय केले? एचा क्रम आता इथे झेडचा क्रमांक 1 दिलेला आहे. वायचा क्रमांक किती 2, एक्सचा क्रमांक 3, डब्ल्यूचा क्रमांक 4, याचं 5. असं काय बघा एचा क्रमांक किती येणार आहे? 26 येणार आहे. आणि अशा पद्धतीनं जर ज्यावेळी तुम्ही काढणार, टीचा नंबर किती येणार? 6, 7 येणार, हिचा 8 येणार, 9 येणार, 10 येणार, 11 येणार, 12 येणार, 13 येणार, 14 येणार, 15 येणार, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. करून बघा. तर तन्वी या शब्दाला बघा 69 येते. उलट क्रमांक द्यायचा. आता टीचा क्रमांक किती आहे बघा? 7 आहे. एचा क्रमांक किती आहे? 26 आहे. एनचा क्रमांक इथे किती दिसतोय? 13 दिसतोय. व्हीचा क्रमांक किती दिसतोय? 5 दिसतोय. आयचा क्रमांक किती दिसतोय? 18. बेरीज करा 69 येते. तसंच काय बघा ह्या PATRI या शब्दाचा काढा. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 ते 12, 10 ते 12 साठी सूचना दिलेली आहे. पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या संख्या गटांशी जुळतो. तो योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. 127, 181 आणि 113. 127 ला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. म्हणजे त्याच संख्येनं आणि 1 न भाग जातोय. 181 ला सुद्धा त्याच संख्येनं म्हणजे 181 आणि 1 न भाग जातोय. 113 ला सुद्धा तेच होते. म्हणजे ह्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. मूळ संख्या. मूळ संख्येला त्याच संख्येनं आणि 1 न भाग जातो. तर ह्याच्यातली मूळ संख्या कुठली? तुम्ही म्हणाल 143 ही मूळ संख्या आहे. नाही. हिला बघा, हिला 11 न भाग जातोय. हिला 11 न भाग जातोय. जातोय ना 11 एके 11 उरलं 3, 11 त्रिक 33. 178 ही तर मूळ संख्या नाही दिसून येते. 129 ला 3 न भाग जातोय. 9 आणि 2 किती झालं? 11, 11 आणि 1 12. 197 ला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. म्हणजे त्याच संख्येनं आणि 1 न भाग जातोय. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 ही मूळ संख्या आहे. त्यामुळे बरोबर आहे. त्यात प्रश्न क्रमांक 11 बघा. 12, 56 आणि 6 दिलेला आहे. कसं 12 तयार केलेला आहे बघा. 12 कसं तयार केलेलं आहे? तर 3 आणि 4 यांचा गुणाकार आहे. 3 चोक 12 म्हणजे 3 आणि 4 ह्या लगातार संख्या आहेत. यांचा काय आहे? गुणाकार आहे. 56, 56 कसं येणार आहे? तर 56 कसं येते बघा. 56 इथे लिहितो. 7 गुणिले 8 येते काय बघा. 7 8 56. त्यानंतर 6 कसं तयार होते? 6 तर 2 गुणिले 3 म्हणजे बघायला गेलं 2 नंतर 3 येते. 3 नंतर 4 येते. म्हणजे लगातार संख्या आहे. 7 नंतर 8 येते कुठेतरी. तसंच इथं 90 ला काय बघा 9 आणि 10. 9 नंतर 10 येते. मग 9 आणि 10 चा गुणाकार 90. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. बघा याच्यामध्ये बाकीचं चेक करायचं गरज सुद्धा नाही. हा प्रश्न आणि एका पद्धतीने सोडवता येतो. तुम्हाला सांगतो बघा. कसा सोडवायचा आहे तो. आता इथं बघा हे 12 हे 12 कसं तयार होते 12? तर 12 म्हणजेच काय बघा 4चा वर्ग वजा कशाचा वर्ग केलाय 4 मग त्याच्यातनं वजा 4 केलं. 4चा वर्ग 16 वजा 4 किती आलं 12 आलं. बघा हे 56 कसं तयार होते? हे 56 दिसतंय काय? हे कसं तयार होते? 8चा वर्ग वजा 8 8चा वर्ग येतोय 64 64 मधनं 8 वजा केलं तर किती येते?
8 का वजा करायचं कळालं की जेचा वर्ग करायचा तेच वजा करायचं. 6 कसं येते 6 बघा. तर 6 म्हणजेच काय बघा 3चा वर्ग वजा 3. 3चा वर्ग येतोय 9, 9 वजा 3 किती आलं 6. तसंच हे 90, 90 म्हणजेच काय बघा 10चा वर्ग आणि कशाचा वर्ग केलाय 10चा म्हणून त्याच्यातून 10 वजा करा. 10चा वर्ग 100, 100 वजा 10 किती येणार आहे 90. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12वा सोपा प्रश्न आहे 576. 576 कसं तयार झालेलं आहे 576. तर हे 576 म्हणजेच काय बघा कुणाच्या तरी घनाच्या जवळ आहे. तर कुणाचा घन आहे तर 8चा घन आहे. अधिक अधिक 8चा वर्ग केलेला आहे. 8चा घन अधिक 8चा वर्ग. 8चा घन किती आलेला आहे 512 अधिक 8चा वर्ग किती येतोय 64. या दोघांची बेरीज किती येते 576. इथे 252 कसं तयार होते बघा 252. 252 म्हणजेच काय बघा तर हा 6चा घन अधिक 6चा वर्ग केलेला आहे. 6चा घन किती येतोय तर तुम्ही म्हणाल 216 अधिक 6चा वर्ग किती येतोय 36 आणि या दोघांची बेरीज किती येणार आहे 252 येणार आहे. हे 810 कसं तयार झालेलं आहे तर 810 बघा लक्ष द्या. तर इथं 9चा घन अधिक 9चा वर्ग. 9चा घन किती येतोय 729 अधिक 9चा वर्ग किती येतोय 81. दोघांची बेरीज आली 810. त्याच पद्धतीनं जर तुम्ही 7चा घन केला कुणाचा 7चा घन अधिक 7चा वर्ग केला. 7चा घन किती येतोय तर 7चा घन 343 येतोय आणि 7चा वर्ग किती येतोय तर तुम्ही म्हणाल 49 येतोय. तर उत्तर तिचं बरोबर उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. दोघांची बेरीज करा. 9 आणि 3 किती बघा 12. 9 आणि 3 12 हातच्याला आला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि काय बघा 392. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आता पुढले प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 13 आणि 15 साठी सूचना काय बघा. दिलेल्या वेन आकृतीत विविध प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवलेली आहे. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून निवडायची आहेत आपल्याला. तर बघा हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा काय म्हटलेला आहे प्रश्न क्रमांक 13 केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या ही केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे. फक्त केवळ केवळ म्हणजे फक्त आणि फक्त रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या. आता फक्त रणजी खेळणारा बघा इथं दिसतोय काय बघा इथं हे कशात फक्त रणजी मध्ये आहे बघा हे 29 नंबर दिसतोय. फक्त केवळ आणि केवळ फक्त हा रणजी खेळ खेळतोय. 29 प्लेयर आहेत आणि केवळ वर्ल्ड कप खेळणार केवळ वर्ल्ड कप मध्ये कुठले बघा वर्ल्ड कप इथं दिसतंय का बघा त्याचा हा बाण दिसतोय. तर वर्ल्ड कप मध्ये फक्त आणि फक्त ही 18 दिसतात ही 18 आणि वर्ल्ड कप हे 28 नाही 19 नाही 21 नाही 2 दिसतोय का वरती 2 18 आणि 2 किती झाले 20. तर 29 मधनं 20 वजा करा कारण 29 हे रणजी खेळणारे आहेत आणि वर्ल्ड कप मध्ये 20 खेळणार आहेत. म्हणजेच काय बघा 9 खेळाडू हे कशामध्ये जास्त आहेत रणजी मध्ये जास्त आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. काय म्हणताय आयपीएल स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रश्न क्रमांक 14 बघा आयपीएल स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या एकूण खेळाडूंची म्हणजे सगळ्या खेळाडूंची संख्या किती आहे. आता आयपीएल मध्ये बघा आयपीएल मध्ये हा 45 सुद्धा खेळतोय ठीक आहे. आयपीएल मध्ये काय बघा हा 25 सुद्धा खेळतोय. तर आयपीएल मध्ये हा 27 सुद्धा खेळतोय तो बाकी दुसऱ्या खेळात सुद्धा खेळतोय खरं आयपीएल मध्ये सुद्धा खेळतोय तो आयपीएल मध्ये सुद्धा खेळतोय. हा 27 आयपीएल मध्ये सुद्धा खेळतोय. त्यानंतर 19 खेळतोय आयपीएल मध्ये. त्यानंतर 30 आयपीएल मध्ये खेळतोय. त्यानंतर बघा 21 आयपीएल मध्ये खेळतोय आणि त्यानंतर 38 सुद्धा आयपीएल मध्ये खेळतोय. म्हणजे या सर्वांची बेरीज केल्यानंतर किती येते बघा 5 5 10 10 आणि 7 17 त्यानंतर काय बघा 17 आणि 9 किती झालं 26 26 आणि 1 27 आणि 27 आणि 8 27 आणि 8 किती झालं 35 त्यानंतर 4 आणि 2 6 6 आणि 2 8 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 14 आणि 3 17 17 आणि 3 तर काय बघा 20 205 ऑप्शन क्रमांक आहे का 205 त्याच्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. कोणत्याही बघा प्रश्न क्रमांक 15 कोणत्याही 2च स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची एकूण संख्या किती आहे. कोणत्याही 2च बघूया आपण इथं कुठल्याही 2च स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू. आता पहिल्यांदा आपण हे काढून टाकूया इथून.
तर बघा कुठल्याही दोन स्पर्धा. आता बघा हा 21 नंबर दिसतोय तुम्हाला, हा काय कळतोय? तर हा एक वर्ल्ड कप. हे कुणाचं आहे बघा, हे दिसतंय की नाही? हे वर्ल्ड कपचं आहे. आणि वर्ल्ड कप आणि काय आयपीएल हे दिसते वरचं आयपीएलचं आहे. हे आयपीएलचं आहे. म्हणजे तो वर्ल्ड कप आणि आयपीएल खेळतोय 21 नंबर. त्यानंतर कुठला नंबर दिसतोय? 38 येणार. 2 येणार नाही, 38 येणार नाही, कारण ते एकच खेळ खेळतात. आता 30 नंबर दिसतोय. 30 नंबर काय खेळतोय? बघा हे देवधर करंड खेळतोय आणि काय काय खेळतोय दुसरं, आणि आयपीएल सुद्धा, ते आयपीएल मध्ये सुद्धा आहे बघा. म्हणजे 30 नंबर येणार. त्या दोन स्पर्धा आहेत ना त्या. त्यानंतर 27 येईल का? नाही येणार, कारण तो रणजीमध्ये खेळतोय बघा, या गोलात पण आहे, हे ह्याच्यामध्ये पण आहे, आणि त्यानंतर या आयपीएल मध्ये पण आहे तो. त्यामुळे 27 येणार नाही. 25 येणार, कारण का तो रणजीमध्ये आहे आणि आयपीएल मध्ये आहे. म्हणजे 25 येणार. 45 येणार नाही. 19 येईल का? नाही, तो देवधर मध्ये आहे, वर्ल्ड कप मध्ये आहे आणि आयपीएल मध्ये आहे, त्यामुळे 19 येणार नाही. 28 नंबर हा वर्ल्ड कप मध्ये आहे आणि देवधर मध्ये आहे. बघा 28 नंबर हा काय बघा, वर्ल्ड कप आणि देवधर मध्ये आहे, म्हणजे तो येणार. 7 नंबर हा फक्त देवधर मध्ये आहे आणि 18 नंबर सुद्धा येणार नाही. 7 पण येणार नाही. यांची बेरीज करा. 8 5 13, 14, हातच्याला 1 2 2 4 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10. 104 खेळाडू एकूण असतील. ऑप्शन मध्ये आहे 104 खेळाडू. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 व 17 साठी सूचना दिलेल्या आहे. विजय एका ठिकाणाहून पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतर चालत गेला. एक ठिकाण आहे बघा, इथे एक मी असं एक ठिकाण काढतो. या ठिकाणापासून तो पूर्वेकडे म्हणजे ह्या दिशेकडे असा 4 किलोमीटर गेलेला आहे. 4 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर बघा तो कुठं आलेला आहे? इथं आलेला आहे. आता आता इकडं बघायला गेलं तर कुठली दिशा येणार आहे? इकडं तर त्याची डावी बाजू असणार आहे. इकडं त्याची काय बघा, उजवी बाजू. कारण का? त्याचं फेस कुणीकडे आहे? चेहरा इकडे आहे. त्यामुळं त्याचं ही काय बघा, लक्षात ठेवायचं, ही वरती डावी बाजू, खाली तिची उजवी बाजू. डावीकडे वळून म्हणजे वरती गेला. वरती 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 किती किलोमीटर गेलेला आहे? वळून त्यानं 1 किलोमीटर अंतर कापलं. म्हणजे बघा इथं लक्षात घ्या, तो इथं त्याचं इथं आलेला आहे 4 किलोमीटर. त्यानंतर डावीकडे म्हणजे वरती गेलेला आहे. इथं तो किती आलेला आहे? 1 किलोमीटर अंतर त्यानं कापलेलं आहे. तो आता इथं आला. त्यानंतर तो उजवीकडे वळून, उजवीकडे म्हणजे इकडे गेला, इकडे त्यानं फक्त 2 किलोमीटर एवढं अंतर कापलेलं आहे. 2 किलोमीटर अंतर कापलं. आता बघा इथं तो आलेला आहे. पुन्हा उजवीकडे वळून म्हणजे पुन्हा ही वरती झाली डावी बाजू आणि खाली उजवीकडे तो किती, 9 किलोमीटर दिसतंय काय? 9 किलोमीटर. उजवीकडे तो 9 किलोमीटर गेलेला आहे. हे किती अंतर आहे? 9 किलोमीटर अंतर आहे. चालत गेला. तर हे खाली प्रश्न दिलेले आहेत ते काढायचे. प्रश्न क्रमांक 16, विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? सॉरी, विजय मूळ ठिकाणापासून आता मूळ ठिकाण हे आहे आणि तो आलेला आहे कुठं बघा, हिथं आलेला आहे. आता हिथं आलेला आहे, आपल्याला हे काढायचं आहे. आता हे काढायचं आहे म्हणजे कुठलं बघा, आपण इथं ए नाव देऊया. आता इथून ते इथं आपण असं जोडूया. इथं आपण त्याला बी नाव देऊया आणि इथं त्याला आपण सी नाव देऊया. आपल्याला एसी हे दिसे का, हे अंतर काढायचं आहे. आता बघा कशा पद्धतीने हे अंतर आपण काढणार ते. आता बघा हे 4 किलोमीटर, हे 4 किलोमीटर आणि 1 किलोमीटर एकूण किती झालं हो? एकूण किती झालं तर तुम्ही म्हणाल हे सर्व झालं 5 किलोमीटर. आता हे किती आहे बघा, हे किती आहे, हे किती आहे? हे 1 किलोमीटर असेल तर हे सुद्धा काय बघा 1 किलोमीटर असणार आहे. हे सुद्धा 1 किलोमीटर असणार आहे. सॉरी 5 किलोमीटर होणार नाही, कारण हे 2 किलोमीटर आहे, तर हे 2 किलोमीटर म्हणजे एकूण 6 किलोमीटर हे अंतर झालं. आणि हे अंतर काय बघा, लक्षात ठेवायचं, 1 किलोमीटर निघून गेलं तर हे राहिलं काय बघा, 8 किलोमीटर एवढं अंतर एवढं झालेलं आहे. आता बघा काढ आहे, तर पायथागोरस प्रमेय वापरायचा. पायथागोरस प्रमेय काय सांगतोय, तर कर्णचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग, हा कर्ण दिसतो, हा कर्ण. इथं 90 डिग्रीचा अँगल होणार, इथं 90 डिग्रीचा अँगल, त्याची समोरची बाजू म्हणजे कर्ण. कर्ण काय दिले? एसीचा वर्ग. राहिलेल्या दोन बाजू कुठली? एबी राहिली, एबीचा वर्ग अधिक ही बघा ही बाजू, ही बीसीचा वर्ग, ह्या बीसीचा वर्ग. मग एसीचा वर्ग, एसी किती आलेले आहे तर हे 8, सॉरी एसीचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. एसी काढायचे आहे. एबीचा वर्ग, एबी किती झालेले आहे? 6चा वर्ग. बीसी म्हणजे ही बाजू, 8चा वर्ग.
6चा वर्ग येतोय 36, 8चा वर्ग येतोय 64, दोघांची बेरीज येते 100. आता हे झालं एसी वर्गची किंमत. तर एसी ची किंमत काय येणार? एसी बरोबर वर्गमुळामध्ये 100 येणार. आणि एसी बरोबर किती येणार? तर बघा वर्गमुळामध्ये 100 म्हणजे किती? 10. म्हणजेच काय बघा 10 किलोमीटर अंतर हे त्याचं बरोबर उत्तर येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा. विजयचे मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे? आता विजेचं मूळ ठिकाण कुठं आहे? हे आहे. आणि त्याचं काय बघा हे ठिकाण आहे. हे कुठल्या दिशेला आहे? आता ही दिशा आहे पूर्व दिशा. ही दिशा आहे काय बघा पश्चिम दिशा. तुम्हाला दिसते. आता ही दिशा कुठली असते? ही कुठली दिशा असते? तर ही आग्नेय असते. ही आग्नेय दिशा असते. म्हणजे तो आग्नेय दिशेला काय आहे? त्याचं हे आहे. पूर्व बघा लक्षात घ्या. ही पूर्व दिशा झाली. ही उत्तर दिशा झाली. ही खालची दक्षिण दिशा झाली. ही दक्षिण दिशा. ही पश्चिम दिशा झाली. पश्चिम दिशा झाली. आता या दोघांच्या मधली ही कुठली असणार आहे? ही ईशान्य. ही कुठली असणार आहे? ही आग्नेय असणार आहे. आणि ह्याच डायरेक्शनला आहे ना, ह्याच डायरेक्शन म्हणजे आग्नेयला आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 ते 20 साठी सूचना काय दिलेल्या आहेत? पुढील प्रश्नातील चौरसातील संख्यांमध्ये एक विशिष्ट नियम आहे. तो नियम अभ्यासून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. बघा सगळ्यात लहान संख्या किती आहे? 8. 8 घ्या. 8 नंतर काय बघा 32 घ्या. 32 नंतर लहान संख्या किती आहे? 72 आहे. 72 नंतर लहान संख्या 128 आहे. त्यानंतर किती आहे? 200 आहे. 200 नंतर 288 आहे. 288 नंतर ऑप्शन मधील येणारी संख्या आहे. त्यानंतर किती आहे बघा? त्यानंतर काय असेल ती 512 आणि त्यानंतर 648. बघायला गेलं तर हे एक पॅटर्न तयार होतोय. 8 आणि 32 मध्ये 24 चा फरक आहे. 32 आणि 72 मध्ये 40 चा फरक आहे. 72 आणि 32 मध्ये 40 चा फरक आहे. 128 मधनं 72 गेलं तर 8तनं 2 गेले 6, 12तनं 7 गेले बघा 56 येणार. 200 मधनं 128 गेलं तर किती राहणार? तर किती बघा 2, हातच्याला आला 1, 10तनं काय बघा 3 गेलं 7 आणि तर किती आलं? 172 आलं. सॉरी 72 आलं. 172 नाही फक्त 72. 200 मधनं 128 गेलं. त्यानंतर 288 मधनं इथं येणार 88 येणार. 288 मधून 200 गेल्यानंतर आता परत आणि बघा 40 मधून 24 गेलं. 40 मधून 24 गेलं तर 16 राहणार. 56 मधून 40 गेलं. 56 मधून 40 किती राहणार? 16 राहणार. 72 मधून 56 गेलं की 16 राहणार. 88 मधून 72 गेले की 16 राहणार. म्हणून तुम्ही 88 मध्ये 16 मिसळा. 88 अधिक 16 8 आणि 6 किती बघा 14. ह्याच्याला 1 8 आणि 1 आहे बघा 9 आणि 1 10 म्हणजे 104 झालं. आता ते परत 104 ते परत 104 कशामध्ये मिसळा? ह्या 288 मध्ये. 288 मध्ये या दोघांची बेरीज करा. म्हणजे 288 आणि 104 यांची बेरीज किती येणार? 8 आणि 4 12 ह्याच्याला 1 9 म्हणजे 392. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा. प्रश्न क्रमांक 19 याच्यामध्ये पेन आणि पेपर वापरायची काय गरजच नाही. इथं काय केलंय बघा 5चा डायरेक्ट घन केलेला आहे अधिक 2 केलेला आहे. 5चा घन अधिक काय केलेला आहे 2. 5चा घन येतोय 125 अधिक 2. 125 अधिक 2 किती येणार? 127. डायरेक्ट तुम्ही काय करा 9चा घन करा. 9चा घन आणि त्याच्यामध्ये 2 मिसळा. 9चा घन येतोय 729 त्याच्यामध्ये 2 मिसळल्यानंतर येते 731. ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हे बघितल्या क्षणीच सुटलं पाहिजे. त्यानंतर ऑप्शन क्रमांक काय बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा. सगळ्यात लहान संख्येनं सुरुवात करायची. 4 घ्या, 7 घ्या, त्यानंतर काय बघा 12 घ्या. 4, 7, 12. 12 नंतर किती आहे? 19 आहे. 19 नंतर किती आहे? 28 आहे. 28 नंतर 39 आहे. 39 नंतर ऑप्शन मधील येणारी संख्या येणार. त्यानंतर काय बघा 39 नंतर पुढली संख्या काय असेल ती 67 आणि त्यानंतर 84 येणार. असा पॅटर्न तयार होतोय. 4 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 3. 7 आणि 12 मध्ये 5चा. 12 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे? तर 7चा. 19 आणि 28 मध्ये फरक किती आहे? 9चा. 39 आणि 28 मध्ये 11चा. येणारा फरक किती बघा 13. मग 39 अधिक 13 करा. तर 39 9 आणि 3 किती? 12 हातच्याला 1 3 आणि 1 4 3 1 4 5 52. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर येणार. प्रश्न क्रमांक 21 व 22 साठी सूचना. विद्यार्थिनींच्या एका रांगेत नंदिनी डावीकडून 5वी आहे. आता बघा डावीकडून म्हणजेच काय बघा ह्या बाजून ती 5वी आहे. म्हणजे इथं कुठे आहे? इथं नंदिनी आपण बघूया. इथं नंदिनी कितवी? 5वी. म्हणजे इथं 1 2 3 4 आणि ही 5व्या क्रमांकाने कोण आहे? नंदिनी आहे.
ठीक आहे. आता काय बघा, व रेशमा उजवीकडून 6वी आहे आणि रेशमा उजवीकडून म्हणजे ह्या बाजून असं, ह्या बाजून काय बघा रेशमा आहे. इकडनं आपण असं काढूया, इकडून इकडं 6वी आहे. इथं कोण आहे? रेशमा आहे. रेशमा कितवी आहे? 6वी. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि ती काय बघा 6वी झाली, रेशमा झाली. आता काय म्हटले, जेव्हा त्याने आपापसात जागा बदलली तेव्हा नंदिनी डावीकडून 13वी झाली. आपापसात जागा बदलली म्हणजे काय बघा, इथं खाली लिहितो. इथं आता रेशमा येणार. इथं कोण येणार? रेशमा येणार. किंवा मी नवीन काढतो बघा. इथं काय बघा, पहिल्यांदा 1, 2, 3, 4 नंतर इथं आता कोण येणार? रेशमा येणार. कारण आपापसात जागा बदललेली आहे. आणि त्यानंतर इथं कोण येणार? आता इथं नंदिनी येणार. नंदिनी फक्त काढतो. आणि ती काय बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि ती 6वी येणार. तर प्रश्न काय दिलाय बघा. प्रश्न क्रमांक 21. रेशमा उजवीकडून कितवी होईल? बघा आपापसात जागा बदलली तेव्हा नंदिनी डावीकडून 13वी झाली. डावीकडून 13वी म्हणजे डावी बाजू म्हणजे ही बाजू हो. ही बाजू हिकन डावीकडं, ही बघा हिकन इकडं. तर इथं 13वी. 1, 2, 3, 4, 5. इथं 5वी झाली. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि इथं नंदिनी आता 13वी झाली. ठीक आहे. मग आता बघा प्रश्न काय म्हणते, रेशमा उजवीकडून कितवी होईल? उजवीकडून म्हणजे ह्या डायरेक्शन इकडनं. मग 1, 2, 3, 4, 5 ही 6वी नंदिनी, 7, 8 बघा 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. 14वी. रेशमा कितवी होईल? 14वी. आणि त्यानंतर 22वा प्रश्न, नंदिनी व रेशमा यांच्यामध्ये किती विद्यार्थिनी उभ्या आहेत? मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. एकूण 7 विद्यार्थिनी आहेत. असे हे सोपे प्रश्न आहेत. त्यामुळे व्यवस्थितरित्या काढायचे. चुकायचं याच्यामध्ये अजिबात नाही आहे. अजिबात यांच्यामध्ये चुकायचं नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक कितवा येणार? त्यानंतर 23वा. काय दिलंय बघा, प्रश्न क्रमांक 23 व 24 साठी सूचना गटात न बसणाऱ्या आकृती ओळखायची आहे. ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर डायरेक्ट बघायचं गरज सुद्धा नाही. इथं दिसतंय बघा, इथं एक लहान रेषा आणि इथं मोठ्या रेषेवरती मोठ्या भागावरती गोल आहे. इथं मोठ्या भागावरती गोल आहे. इथं मोठ्या भागावरती गोल आहे. इथं मात्र लहान भागावरती गोल आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24वा बघा. प्रश्न क्रमांक 24. आता ह्या आकृतीची खाली आकृती काय? तर ही पाण्यातील प्रतिमा आहे. पाण्यातील काय म्हणते? वॉटर इमेज. आणि ही बघा ह्या आकृतीची ही जी आकृती आहे ती मिरर इमेज आहे. ती काय आहे? मिरर इमेज आहे. म्हणजे आरशातील प्रतिमा आहे. मग बरोबर आहे की. बघा हिची जर मी बघा ह्या आकृतीची जर मी ही म्हणजेच काय बघा, पाण्यातील प्रतिमा कसं होणार? हे उलट पडणार आणि हे बघा हे काळा आहे ते ह्याच बाजूला जाणार म्हणजे जाणार. त्यानंतर बघा हे दिसतं हिची आरशातील प्रतिमा कुठली आहे? ही आहे. मग काय बघा हे उलट करायचं, फक्त उलट करायचं. बरोबर आहे. म्हणजे हे 1 नंबरचं काय बघा बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय बघा, हा 3 नंबरचा डायरेक्ट ऑप्शन बघा. बघा इथं वरती आहे, हे इथं काय बघा इथं खाली आलेलं आहे. ही त्याची बरोबर आहे. हे इकडं आहे, हे इकडं असं आलेलं आहे. बघा त्यानंतर इथं सुद्धा हे उलट झालेलं आहे. कारण इथं बघा एमचं उलट डब्ल्यू होणार नाही. एमचा इथं एमच येणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24वा बघा. काय म्हटलेलं आहे? एका घड्याळात 4:30 झालेले आहेत. मी एक घड्याळ काढतो इथं. इथं कच्च्या कामासाठी दिलंय बघा, तिथं काढतो घड्याळ. घड्याळामध्ये काय म्हटलेलं आहे? घड्याळामध्ये 4:30 झालेले आहेत. आता इथं कुठेतरी असा मिनिट काटा असणार आहे. हा मिनिट काटा असणार आहे आणि 4 काय काय असते? इथं 12 असते, इथं 3 असते, इथं 6 असते, इथं 9 असते. म्हणजे 4 आपण इथं दर्शवूया. आता 4 वरती कुठला काटा आहे? तास काटा आहे. ठीक आहे. हे झालं 4:30. आता काय म्हटले त्यानंतर बघा, जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दाखवत असेल? तर मिनिट काटा कुठं आहे? हा मिनिट काटा. ह्यो म्हणले ही दिशा आहे ती पूर्व दिशा आहे. तर ही दिशा होणार काय बघा, पश्चिम दिशा होणार. ही दिशा होणार इकडे, ही बघा ही असं हे 3 कडे होणार, ही उत्तर दिशा होणार आणि ही होणार खालची काय बघा दक्षिण दिशा होणार. तास काटा कुठल्या दिशेला? ह्या खालच्या दिशेला आहे.
उत्तर आणि पूर्व मध्ये कुठलं असते? उत्तर आणि पूर्व मध्ये ईशान्य असते, ईशान्य दिशा असते. म्हणजे उत्तर कुठलं येणार? तर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 येणार. त्यानंतर 26 एके दिवशी सकाळी सूर्योदयानंतर प्रतीक्षा एका खांबाकडे तोंड करून उभी होती. खांबाची सावली तिच्या बरोबर उजवीकडे पडली तर तिचं तोंड कोणत्या दिशेला होतं? सूर्योदयानंतर बघा आता काय करायचं, मी इथं काढतो बघा, इथं दिशा. सूर्योदय हा पूर्वेला होतोय. सूर्योदय कुठं होतोय? पूर्वेकडे होतोय. आणि त्यावेळी काय बघा, त्यावेळी त्यावेळी काय करायचं, इकडं आपलं काय बघा, समजा आपलं असं असं ह्या बाजूला असं तोंड आहे, समजा ह्या बाजूला तोंड असते, पूर्वेकडे असले सूर्योदय पूर्वेकडे होते. जर सूर्यास्त म्हटलं तर तोंड काय बघा ह्या दिशेला असणार. कुणाचं पण, कुठली पण एक व्यक्ती उभी आहे धरा. आता काय बघा, उजवीकडे तर सूर्योदयानंतर म्हटलंय म्हणून पूर्वेपासून उजवीकडे जायचं. कारण का? उजवीकडे दिलेलं आहे म्हणून. कुणाची सावली? खांबाची सावली. तर खांब असणार आहे उजवीकडं. खांब झाला उजवीकडे खांबाचं तोंड. तर तर त्याच्या बघा दोन्ही समोरासमोर झालेलं आहे. तर तिचं तोंड कुठल्या दिशेला असणार? दक्षिणेला असणार. खांब जर उत्तरेला असेल तर तिचं तोंड असणार आहे दक्षिणेला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बघा. प्रश्न क्रमांक 27. इथं आपण इथं बघूया. सोपा प्रश्न आहे. पहिली गोष्ट तर 2024चा विज्ञान दिन, तुम्हाला विज्ञान दिन कधी असतो तो माहित असला पाहिजे. विज्ञान दिन जर माहित नसला तर प्रश्न हा अवघड आहे. विज्ञान दिन हा बुधवारी होता. 2024चा विज्ञान दिन बुधवारी होता. तर 2029चा विज्ञान दिन कोणत्या वारी येईल? विज्ञान दिन हा नेहमी 28 फेब्रुवारीला असतो. आता 28 फेब्रुवारी 2024 ला विज्ञान दिन बुधवारी होता. केव्हा होता? बुधवारी होता. आता बघा 2024 पासून 2025 ला निघालोय. मी काय केले? 2024 पासून 2025 म्हणजे एका लीप वर्षाकडून मी लीप वर्ष होतं ना 2024, त्यामुळे इथं 2 दिवस वाढतात. किती दिवस वाढतात? कारण लीप वर्षाकडून आपण सामान्य वर्षाकडे जात असेल तर 2 दिवस वाढवायचे. 2025 कडून 2026 इथं कुठलाही लीप वर्ष नाही म्हणजे 1 दिवस. 2026 कडून 2027 1 झालं. 2027 कडून 2028 किती झालं? 1च घ्या. आणि 2028 कडून बघा इथं लिहितोय 2029 कडे. 2028 कडून 29 कडे म्हणजे लीप वर्षाकडून सामान्य वर्षाकडे जायचं असताना 2 दिवस एक्स्ट्रा घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे झालं बघा इथं 2 आणि किती दिवस झालं तर इथे हे सगळ्यांची बेरीज करा. 2 आणि 1 3 4 5 6 7 दिवस. तर बुधवारमध्ये 7 दिवस एक्स्ट्रा केल्यानंतर बुधवारच येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर येणार आहे. तर आपण एवढे प्रश्न बघितलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला 27 प्रश्न समजलेले असतील. बाकीचे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर तुम्हाला हे समजलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा द्यायला विसरू नका.